स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच SDP, ई लर्निंग ब्लॅकबोर्ड टू ब्रॉडबँड ही कार्यशाळा आपण दिनांक 30 जून ते 6 जुलै 2020 या कालावधीत आयोजित केली होती. शिक्षकांना आपण FDP कार्यशाळेतून नवीन गोष्टींची माहिती तर दिलीच, मग आपल्या विद्यार्थ्यांचं काय? विद्यार्थ्यांना ई लर्निंगचे महत्त्व कसे समजून द्यायचे हा विचार येताच SDPची संकल्पना पुढे आली. SDP ही कार्यशाळा आपले महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली होती. आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ई लर्निंग व ऑनलाईन टीचिंगमध्ये उत्तम शिक्षण घेता यावे या उद्देशाने आपल्या प्राध्यापकांनी विविध शाखातील विद्यार्थ्यांसमवेत वरील उल्लेख केलेल्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मिळून 82 जणांची टीम हे SDPचे कार्यशाळेचे शिवधनुष्य लिलिया पेल्ले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांची नावे मी आता येथे वेळेचे बंधन असल्यामुळे वाचू शकत नाही. 28,180 विद्यार्थ्यांचा सहभाग या ई लर्निंग ब्लॅकबोर्ड टू ब्रॉडबँड या कार्यशाळेत लाभला. FDP आणि SDP या दोन्ही कार्यक्रमांस सहभागी झालेल्या काही प्राध्यापकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करावेसे वाटते, कारण या करोनाच्या कठीण काळात त्यांच्या वेतनात कटौती करूनही त्यांचा कुठलाही परिणाम त्यांच्या कामात आम्हाला दिसला नाही. मी नॅन्साना ठाणे सोसायटीकडून या सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानतो की ज्यांच्या मेहनतीमुळे आपल्या महाविद्यालयाची कीर्ती जगभर पोहोचली आहे. FDP आणि SDP या कार्यशाळेची मूळ संकल्पना ही सौ मानसी प्रधान याची होती. नॅन्साना परिवाराकडून मानसीचे आभार मानतो आणि पुढील भविष्यात अशाच नवनवीन कल्पना आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्या नक्कीच घडून आणतील अशी अपेक्षाही करतो. आतापर्यंत आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी कुठले अभिनव उपक्रम आयोजित केले होते त्याची माहिती आपण आपणास दिलीच. आता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 40 वर्षपूर्तीनंतर आपण काय देणार आहोत ते जाणून घेऊया. आज आपल्या महाविद्यालयाला 40 वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पुढील संपूर्ण वर्षभर आपण आपल्याकडील विषयानुरूप अभ्यासक्रमानिगडीत विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची व्याख्याने ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देणार आहोत. प्रत्येक विभागातून एका प्राध्यापकाची नेमणूक या समितीमध्ये केली आहे. मी अपेक्षा करतो की तुम्ही त्यांना सहकार्य कराल आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यास हातभार लावाल. शैक्षणिक वर्ष 2019 आणि 20 या वर्षात पुढील प्राध्यापक त्यांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले आहेत. सुखदा पिंपळकरे मॅडम, डॉक्टर दिलीप बनगडे सर, डॉक्टर प्रदीप ढवळ सर, प्राध्यापक चितळे सर, स्वाती नाझर मॅडम या सर्व प्राध्यापकांचे त्यांनी दिलेल्या शैक्षणिक योगदानाबद्दल नॅन्साना परिवारातर्फे आभार मानतो आहे. तसेच त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छाही देत आहे. डॉक्टर गणेश भगुरे, डॉक्टर कल्पना राठोड रसायनशास्त्र विभाग, श्री सुधाकर मोने ग्रंथालय विभाग या तिन्ही कर्मचाऱ्यांना नॅन्साना ठाणे सोसायटीच्या सतीश प्रधान नॅन्साना महाविद्यालयात कार्यरत होऊन आज 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक अभिनंदन. मी सगळ्यांना परत एकदा आपल्या महाविद्यालयाला 40 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील भविष्यासाठी शुभेच्छा चिंतितो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुमच्यापैकी किती जण जायंट व्हील मध्ये बसले आहेत? जर तो अनुभव घेतला नसेल तर कधीतरी नक्कीच तो अनुभव घ्या. त्या उंच पाळण्यात बसून वरच्या टोकाला गेल्यावर जसं विस्तीर्ण झालेलं क्षितिज खुणावतं, त्याच्या दुसऱ्याच क्षणाला आपण जेव्हा खाली यायला लागतो ना, तेव्हा डोळे गपकन मिटले जातात, पोटात गोळा येतो आणि क्षणात एक विचार चमकून जातो. आपण ह्यात बसलोय तर खरे, पण जमेल ना आपल्याला हे? मला वाटतं अशाच काहीशा भावना निवृत्त होणाऱ्या व्यक्तीच्या मनात येत असाव्यात. निवृत्तीनंतर करावयाच्या विविध गोष्टी खुणावत असतात. विविध दिशा साद घालतात मुसाफिरी करायला. पण त्याच वेळी ह्याची जाणीव होते की अरे, ज्यांच्या बरोबर इतकी वर्ष एकत्र काम केलं ते आपले सहकारी, ती आपली टीम पुढची दरमजल करण्यासाठी नाही आपल्याबरोबर. मग जमेल का मला हे सगळं? तर मंडळी, आपले काही सहकारी अशाच संमिश्र भावनांच्या हिंदोळ्यावर बसले आहेत. त्यातील पहिले नाव आहे डॉक्टर दिलीप भनगडे. वरिष्ठ महाविद्यालयाचे भनगडे सर HOD म्हणून कॉमर्स डिपार्टमेंटचे काम बघत होते. रिसर्च सेंटर इन कॉमर्समध्ये त्यांनी प्रमुख म्हणून कामकाज बघितले.
PhD साठी गाईड म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या एका PhD विद्यार्थ्याने त्याचा प्रबंध आता सादर केला आहे. प्रभारी प्राचार्य म्हणून त्यांनी कामकाज बघितले आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची अनोखी बाजू म्हणजे ते एक उत्तम कीर्तनकार देखील आहेत. त्यांना संपर्क करण्याचा बराच प्रयत्न केला होता आम्ही, पण तो यशस्वी झाला नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून त्यांची व्हिडिओ क्लिप आपल्याला उपलब्ध होऊ शकली नाहीये. त्यामुळे त्यांचे विचार किंवा त्यांचं मनोगत आत्ता आपण ऐकू शकत नाही. कोणाच्या विशेष अध्यात्मध्यात नसणाऱ्या पण दिलेले काम चोख करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या सौ सुखदा पिंपळखरे, ज्ञानसाधना परिवाराची गानकोकिळा म्हणून त्या सर्वांना परिचित आहेत. त्याप्रमाणेच मागच्या 2 वर्षांपासून सरळचे काम आणि पिंपळखरे मॅडम अशीही त्यांची एक नवी ओळख निर्माण झाली आहे. त्या काय म्हणत आहेत ते ऐकूया त्यांच्याच शब्दात. नमस्कार, मी सौ सुखदा पिंपळखरे सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. मी जुलै 1987 रोजी या महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात नियुक्त झाले. 31 मार्च 2020 रोजी मी नोकरीची 33 वर्ष पूर्ण करून या महाविद्यालयातून निवृत्त झाले. या कालावधीमध्ये मी स्टाफ अकॅडमी कमिटी, सरळ वर्क कमिटी, कल्चरल कमिटी, सायन्स असोसिएशन कमिटी याचे प्रमुख म्हणून काम बघितले. तसेच बोर्ड एक्झामिनेशन कमिटीमध्ये मी डेप्युटी कंडक्टर म्हणून काम बघितले. या महाविद्यालयाच्या एक्झामिनेशन कमिटीमध्ये मी कमिटी मेंबर म्हणून काम बघितले. या कालावधीमध्ये मला 11 स्टँडर्ड टेक्स्टबुक मध्ये काही चॅप्टर्स लिहिण्याची संधी मिळाली. हे सर्व करताना मला व्यवस्थापनाचे, शिक्षक सहकाऱ्यांचे आणि शिक्षकेतर सहकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. त्यांच्या या सहकार्यामुळेच माझा कॉलेजमधील 33 वर्षाचा काळ अतिशय सुखकर व आनंददायी गेला. म्हणून मी तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. मी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी अनेक शुभेच्छा व्यक्त करून माझे 4 शब्द इथेच आवर्ते घेते. नमस्कार, थँक्यू. धन्यवाद पिंपळखरे मॅडम. प्राध्यापक प्रदीप ढवळ हे नाव कोणाला परिचित नाही? सदैव मदतीला तत्पर, अडचणीच्या काळात जसे देवाला हाक मारतात तद्वतच कठीण समयी ढवळ सरांचे नाव घेतले की काहीतरी मार्ग हा निघतोच, अशी ख्याती असलेले, सगळ्यांनाच आधारस्तंभ असं वाटणारे आपले प्राध्यापक प्रदीप ढवळ. बरं, फक्त इथेच त्यांची ओळख संपत नाही बरं का. त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडले की कळते की ते उत्तम लेखक, निर्माता, नाटककार, वक्ते आणि सामाजिक भान जपणारे एक सुजाण नागरिक देखील आहेत. सर काय म्हणतात ते ऐकूया आता त्यांच्याच शब्दात. नमस्कार. बघता बघता महाविद्यालयाला 40 वर्ष झाली. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयामधला 31 मे 2020 हा मी जवळजवळ 30 वर्षाचा काळ पूर्ण करून निवृत्त झालो. महाविद्यालयाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून महाविद्यालयाचा प्रवास खूप जवळून बघायची संधी, किंबहुना सक्रिय सहभाग घेण्याची संधी आदरणीय सतीशचंद्र प्रधान सरांनी आम्हा प्राध्यापकांना उपलब्ध करून दिली. त्यावेळेचं महाविद्यालय अतिशय कमी मर्यादित मुलांसाठी होतं आणि या मर्यादित मुलांमध्ये आम्हा सगळ्या प्राध्यापकांना एक खऱ्या अर्थाने नवे नवे प्रयोग करायची संधी उपलब्ध झाली आणि त्या प्रयोगातनं केवळ विद्यार्थीच नव्हे तर आम्ही प्राध्यापक देखील घडत गेलो. आमच्यामध्ये एक बदल होत गेला. ज्ञानसाधना महाविद्यालय हे केवळ आमचं महाविद्यालय नव्हतं, तर आमचं एक घर होतं.
ज्या घरामध्ये अनेक सुखदुःखाचे प्रवास आम्ही अनुभवले, 40-50 विद्यार्थ्यांमधनं आज 8-10 हजार जे विद्यार्थ्यांची संख्या झालेली आहे, यामध्ये अनेकांचा वाटा आहे. किंबहुना या सगळ्यांना प्रोत्साहन देणारे म्हणून प्रधान साहेब यांना आम्ही कधीच विसरू शकणार नाही. मला अगदी श्याम फडके सरांपासून ते वाघ सर असतील, देशपांडे सर असतील, आमचे डॉक्टर गणेश विशे सर असतील, दळवी सर असतील, ते मराठी सरांपर्यंत हे सगळेच एका वेगळ्या ध्येयाने झपाटलेले सगळे प्राचार्य मंडळी, की ज्यामुळे ज्ञानसाधना महाविद्यालय निवळ ठाण्यापुरतं मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या बाहेरही या महाविद्यालयाची कीर्ती झालेली आहे. अनेक विद्यार्थी आज अभिमानाने सांगतात की आम्ही ज्ञानसाधनाचे विद्यार्थी आहोत. आणि ज्या ज्यावेळी कुठे आम्ही प्रवास करतो, ज्या ज्यावेळी मी कुठे जातो, ते कुठेतरी कुठल्या तरी पदावर का होईना आमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी ज्यावेळी भेटतो आणि म्हणतो की सर मी आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो, आणि त्यावेळी त्याची ती बोलण्याची नम्रता, ती खऱ्या अर्थाने एक शिक्षक झाल्याचं एक मानसिक समाधान होतं. आज आम्ही त्या वेळातले सगळीच मंडळी जवळजवळ निवृत्त होत आलेलो आहोत किंवा झालेलो आहोत. पण मी आता जी नवीन मंडळी आहे त्यांना सगळ्यांना एक नम्रपणे अशी विनंती करीन की निवळ प्रदीप ढवळ सारखा एक माणूस 700 रुपयाच्या पगारावरती या महाविद्यालयामध्ये आला, तुम्हालाही संधी मिळेल. आज कमलेश प्रधानच्या नेतृत्वाखाली मग आमचे सतीश सेठ असतील, ही सगळी मंडळी एका वेगळ्या पुन्हा ध्येयाने काम करत आहे. आणि म्हणून तुम्हाला मी अशी विनंती करेन की ज्ञानसाधनेची एक परंपरा आहे, मग ती साहित्याची असेल, क्रीडेची असेल, वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांची असेल, या सगळ्या उपक्रमांमध्ये तुमच्या सगळ्यांचा सहभाग तितकाच असणं गरजेचं आहे. मग आमचं एनसीसी असेल, सिव्हिल डिफेन्स असेल, NSS युनिट असेल, ही सगळी अपत्य म्हणून आम्ही त्यावेळात महाविद्यालयामध्ये जगवली, वाढवली, मोठी केली. आणि माझी हीच अपेक्षा असेल तुम्हा सगळ्यांकडनं की मित्र हो, आपण शिक्षक म्हणून ज्यावेळी व्रत आहे, हा शिक्षक हा व्यवसाय नाही, तर मी हे शिक्षक नावाचं एक धाडस किंवा शिक्षक नावाचं एक जे व्रत आपण सगळ्यांनी जे स्वीकारलेलं असतं, हे खऱ्या अर्थाने ईश्वर शिवाय. मला आठवण येते की गुरुवर्य सभी कुलकर्णींची, ते नेहमी असं म्हणायचे की विद्यार्थी तुमचे दैवत आहेत. विद्यार्थी जर तुमच्या बरोबर असतील तरच तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही समाजामध्ये किंबहुना तुमच्या विषयामध्ये मोठे होऊ शकता. हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्या माझ्या सहकार्यांना मनापासून या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. व्यवस्थापनाचे सगळे सदस्य ज्यांनाही मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि प्रधान साहेबांचे पुन्हा एकदा जाहीर आभार यासाठी की छोटंसं त्याने रोपटं लावलं होतं, बघता बघता त्याचा वटवृक्ष झाला, आणि त्या वटवृक्षाच्या फांद्या निवळ त्या फांद्या न राहता पुन्हा त्या फांद्याने जमिनीत गाडून घेतलं. वृक्षाने जमिनीत गाडून घेतल्याशिवाय त्याचा वटवृक्ष होत नाही, हे आपण सगळ्यांना अनुभवलेलं आहे. या वर्धापन दिनाच्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद ढवळ सर. प्राध्यापक दत्तात्रय चितळे हे नाव घेतलं की आठवते त्यांनी विविध निरोप समारंभाच्या वेळी केलेली तुफान बॅटिंग. चितळे सर बोलायला उठले की सगळे सरसावून बसायचे. त्यांची तशीच दुसरी महत्वाची ओळख म्हणजे युनियन. चितळे सर व युनियन म्हणजे नाण्याच्या दोन बाजूच जणू. तर ऐकूया ह्या क्षणी स्वतः चितळे सर काय म्हणतात ते त्यांच्या शब्दात. नमस्कार, मी प्राध्यापक दत्तात्रय मुकुंद चितळे, ठाण्याच्या अत्यंत प्रतिष्ठित आणि नामवंत अशा सतीश प्रधान ज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालयामधून नुकताच अत्यंत समाधानाने निवृत्त झालो. ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी महाविद्यालयीन शेवटच्या वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयाच्या बाहेर जातो, पण कालांतराने तो मोठ्या अभिमानाने सांगतो की कोणेके काळी मी हा महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो. अगदी तद्वतच मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो, नवे गर्वच म्हणा की कोणेके काळी
मी या सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचा म्हणजे 1983 ते 2020 या कालावधीमध्ये प्राध्यापक होतो. कॉमर्स विषयाचं अध्यापन करत होतो. माणसाच्या आयुष्यात भाग्याला फार महत्त्व आहे. सगळ्यांच्याच वाट्याला ते येतं असं नाही, परंतु माझ्या मात्र वाट्याला ते आलं. सतीश प्रधान ज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रदीर्घ अशी सेवा करण्याची मला संधी मिळाली, मला भाग्य मिळालं. याबद्दल मी ज्ञानसाधना संस्थेच्या व्यवस्थापनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे. मला खास करून विशेष उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे ज्ञानसाधना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जे आपल्या सगळ्यांचे कायमच प्रेरणास्थान राहिलेले आहेत, ते सतीश प्रधान साहेबांचा, ज्यांच्यामुळे या महाविद्यालयामध्ये प्रचंड काम करण्याची मला ऊर्जा मिळाली. आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काही थोडंफार मी काम करू शकलो ते केवळ सतीश प्रधान साहेबांचा भरभक्कम पाठिंबा असल्यामुळेच हे मी अत्यंत अभिमानाने सांगू इच्छितो. 28 ऑगस्ट 1980 या दिवशी ज्ञानसाधना या संस्थेची स्थापना करण्यात आली. हा म्हणता या घटनेला आज 4 दशकांचा कालावधी लोटला आहे. म्हणजे 20व्या शतकातली 2 दशकं आणि 21व्या शतकातली 2 दशकं असा 4 दशकांचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि महाविद्यालय आता 5व्या दशकामध्ये पदार्पण करत आहे. या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये महाविद्यालयाकडून उत्तुंग अशी भरारी घेतली जावी, महाविद्यालयाचं नाव सर्वदूर पोचावं ही आजच्या दिनी मी सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मला एवढी प्रदीर्घ सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी ज्ञानसाधना संस्थेच्या व्यवस्थापनाचे सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि खास करून माननीय श्री सतीश प्रधान साहेबांचे आभार मानतो, ऋण व्यक्त करतो आणि मी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद चितळे सर. ज्ञानसाधना परिवारात असे अनेक समानार्थी शब्द आहेत. आपण मगासपासून त्याचा प्रत्यय घेत आहोत. कीर्तनकार म्हणजे डॉक्टर भानगडे सर, मदतीसाठी तत्पर असणारे म्हणजे ढवळ सर, गाणं म्हणजे पिंपळखरे मॅडम, युनियन म्हटली की चितळे सर. तसंच आता हे पुढचं नाव आहे ते तुम्ही ओळखायचंय बरं का. मुत्सद्दीपणा, करारीपणा, शिस्त, मुलांची लेक्चर्स प्रॅक्टिकल्स बुडू नयेत म्हणून सदैव तत्पर. मला वाटतं माझ्या प्रत्येक शब्दागणी तुमच्या मनातलं नाव ठळक झालं असेल. अगदी बरोबर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्या सौ स्वाती नाझर मॅडम. चला तर मग ऐकूया नाझर मॅडम काय म्हणतायत ते. नमस्कार. माननीय सतीश प्रधान सर, सगळे मान्यवर आणि माझे सगळे सहकारी. मी 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले आणि या लॉकडाऊनमुळे आपल्या सगळ्यांचा निरोप घेता आला नाही. हल्ली आपण सेवापूर्ती असा सुंदर शब्द वापरतो आणि ज्ञानसाधना परिवाराला तो चपखल लागू होतो. आज आपल्या फाउंडेशन डेच्या निमित्ताने मला ही संधी दिल्याबद्दल आपल्या सगळ्या ऑर्गनायझर्सचे आभार. 1985 जुलैमध्ये मी जेव्हा या कॉलेजमध्ये रुजू झाले तेव्हा श्याम फडके सरांनी मला सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही आणि शिकायची इच्छा असते अशा विद्यार्थ्यांना तुला शिकवायचं आहे. आणि इथूनच ज्ञानसाधनातल्या माझ्यावर होणाऱ्या चांगल्या संस्कारांना सुरुवात झाली आणि आपण योग्य ठिकाणी आलो आहोत याची जाणीवही झाली.
माननीय सतीश प्रधान सर शिक्षकांना गुरुजन असं संबोधतात. मानानी, वयानी, कीर्तीनी इतके मोठे असूनही एखाद्या लहान शिक्षिकेचा इतक्या आदराने झालेला उल्लेख बघून त्यांच्याबद्दल असलेला आदर अजूनच वाढला. त्यांच्याबरोबर असणारे संस्थेचे सगळेच सदस्य, मग सवी कुलकर्णी सर, देवळे सर, त्यांच्यापासून ते आत्ताचे कमलेश सर आणि सतीश सेठ सर, सगळ्यांनीच माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि मनाप्रमाणे काम करण्याचं स्वातंत्र्य किंवा मुभा दिली, त्यामुळे मी घडत गेले. त्या वेळच्या प्राचार्यांनी सुद्धा मला अशीच विश्वासाची वागणूक दिली. दळवी सर मानानी, वयानी मोठे होते, पण आम्ही त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू शकायचो. विषय सरांबरोबर कामाचा खूप संबंध आला. ज्युनियर कॉलेजच्या बाबतीत विषय सरांनी फॅकल्टी इन्चार्जेस नेमून एक चांगली व्यवस्था अंमलात आणली आणि त्याने ज्युनियर कॉलेजच्या कामाची घडी व्यवस्थित बसवायला खूप मदत झाली. साने मॅडम आणि मराठे सर यांच्याशी चांगले सूर जुळले. मराठे सरांनी ज्युनियर कॉलेज टीचर्सच्या सर्व्हिस कंडिशन्स रेग्युलराईज करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि ते प्रशंसनीय आहे. आपल्या कॉलेजमध्ये साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रातले अनेक मान्यवर आणि मोठे शास्त्रज्ञ येऊन गेले. त्यांच्या व्याख्यानांतून आणि मिळालेल्या थोड्याशा सहवासातून कळत नकळत खूप चांगले संस्कार माझ्यावर होत गेले. माझ्या सर्व सहकाऱ्यांबद्दल काय सांगू. सायन्स फॅकल्टी इन्चार्ज म्हणून काम करत असताना मला सगळ्या टीचर्सचं सहकार्य आणि प्रेम मिळालं. सुपरवायझर आणि व्हाईस प्रिन्सिपल झाल्यावर या कक्षा रुंदावल्या आणि सगळ्या आर्ट्स आणि कॉमर्स टीचर्सकडूनही तोच अनुभव आला. वानगी दाखल 2 उदाहरणं देते. गेल्या वर्षभरात कधीही बायो डिपार्टमेंटमध्ये गेलं की सगळे टीचर्स विद्यार्थ्यांवर खूप मेहनत घेताना दिसायचे. सहज मी विचारलं, यावर्षी खूप छान प्रयत्न चाललेला दिसतो रिझल्टसाठी. तर सगळ्यांनी मला सांगितलं, मॅडम यावर्षी तुम्ही रिटायर होणार ना, म्हणून आम्ही तुम्हाला उत्तम रिझल्टची गिफ्ट द्यायची ठरवली आहे. एका इन्चार्ज किंवा व्हाईस प्रिन्सिपलसाठी यापेक्षा वेगळं प्रेम काय अपेक्षित आहे. आम्ही जेव्हा 201 मधून स्टाफ रूमला शिफ्ट झालो तेव्हा आम्ही लगेच तिथे काम सुरू केलं. पण स्टाफ रूममधल्या आमच्या आर्ट्स आणि कॉमर्सच्या सहकार्यांना काही ते पटलं नाही. त्यांना त्या केबिनचं इनॉग्रेशन करायचं होतं. मग त्यांनी सगळ्यांनी रोहरा सरांना त्यांचे खास लाडू आणायला सांगितले. आम्ही सगळ्यांनी तोंड गोड केलं आणि मग कामाला सुरुवात केली. कोणतंही काम सगळ्यांनी मिळून यशस्वी करायचं ही आमची प्रथा अशीच पुढे चालू राहील ही अपेक्षा. या सगळ्यात महत्त्वाची साथ दिली ती कानगिंदे मॅडमने. मी बोलण्यापेक्षा आमच्या जोडगोळीबद्दल इतरच सगळे जास्त बोलतील, नाही का. ज्येष्ठ महाविद्यालयाच्या सहकार्यांनीही योग्य वेळी अपेक्षित सहकार्य केलं. कार्यालयीन कर्मचारी, ऑफिस किंवा लायब्ररी कायम सहकार्यानेच वागले. ॲडमिशन, बोर्ड एक्झाम, सॅलरी बिल्स, DYD करस्पॉन्डन्स, पेन्शन फाईल्स अशा वेगवेगळ्या माझ्याशी संबंधित असलेल्या कामात मला कायम सहकार्य मिळत गेलं आणि आमच्यात जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. अजूनही फोनवरून मी त्याचा अनुभव घेत असते. 30 जूनला शिक्षक म्हणून, सुपरवायझर किंवा व्हाईस प्रिन्सिपल म्हणून माझ्या कामाचं कौतुक करणारे अनेक फोन्स, मेसेजेस मला आले. पण तुम्ही सगळ्यांनी जे कौतुक केलं त्याला पात्र होणारं व्यक्तिमत्वच मुळी ज्ञानसाधना महाविद्यालयामुळे आणि तिथल्या वातावरणामुळे घडलेलं आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांची कायम ऋणी राहीन. नमस्कार. धन्यवाद नाझर मॅडम. आपल्या या सगळ्या निवृत्त प्राध्यापकांना संस्थेतर्फे एक मानपत्र देण्यात येत आहे. त्या मानपत्राचे वाचन लेले सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. आदरणीय गुरुवर्य, आपण आपल्या चतुरस्र व्यासंगाने, अध्यापन कौशल्याने आणि गुरुशिष्य ममत्वाने सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे युवा विश्व समृद्ध केले. शिक्षण, अध्यापन, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक चळवळीसाठी मोठे योगदान दिले. ध्येय, ध्यास, धारणा ही त्रिसूत्री देऊन विद्यार्थ्यांना प्रगत आणि प्रगल्भ केले. शिक्षण क्षेत्रातील आपली तळमळ, निष्ठा, व्यासंग आणि ममत्व यांद्वारे विद्यार्थ्यांना नवनवीन दिशा, प्रेरणांचे पंख व गगनभरारीचे बळ दिले. ज्ञानवैभवाबरोबरच मूल्य संस्कारांची शिदोरीही दिली. आपण केलेल्या या पवित्र कार्याला
सतीश प्रधान ज्ञानसाधना परिवारातर्फे नम्रतेने व कृतज्ञतेने अभिवादन. आपल्याला निरामय आरोग्य व संपन्न दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद सर. परत एकदा आपल्या सगळ्या ज्ञानसाधना परिवारातर्फे मी ह्या सगळ्या निवृत्त प्राध्यापकांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि आपल्या कार्यक्रमाचा आता पुढचा टप्पा येतोय. या कार्यक्रमाचा पुढचा टप्पा म्हणजे 25 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या सहकार्यांचा कौतुक समारंभ. ह्या वर्षी या कौतुकाचे मानकरी आहेत डॉक्टर कल्पना राठोड मॅडम, केमिस्ट्री डिपार्टमेंट. डॉक्टर गणेश भगुरे सर, केमिस्ट्री डिपार्टमेंट. लायब्ररी अटेंडंट श्री सुधाकर मोने. संस्थेतर्फे या सगळ्यांना प्रशस्ती पत्र प्रदान करण्यात येत आहे व त्याचे आपल्यासाठी वाचन करण्याची विनंती मी लेले सरांना करते. नमस्कार. आदरणीय गुरुवर्य, आपण गेली 25 वर्ष सातत्याने ज्ञानसाधना संस्थेकरिता योगदान दिले आहे. त्याचा आम्हास नेहमीच अभिमान वाटतो व यापुढेही राहील. धन्यवाद. धन्यवाद सर. वेळ कसा झरकन निघून जातो नाही, आणि दिवसही पटापट पुढे सरकत असतात. आणि जेव्हा आपण आपल्या आयुष्याचा 25-30 वर्षांचा काळ पुढे सरकलेला बघतो तेव्हा विविध आठवणींचे मोहोळ उठते मनात. अशा आठवणींचा धांडोळा घेण्यात मन रमून जाते. अशीच काही मंडळी आपल्याला त्यांच्या आठवणींच्या राज्यात घेऊन जायला आली आहेत. चला तर मग आपणही त्यांच्याबरोबर एक फेरफटका मारून येऊया, अर्थात व्हर्च्युअलच. तर प्रथम आपल्या समोर येत आहेत माजी उपप्राचार्या, वरिष्ठ महाविद्यालय, प्राध्यापिका विद्या प्रभू मॅडम, HOD ऑफ हिस्ट्री डिपार्टमेंट. नमस्कार. आज सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाला 40 वर्ष पूर्ण होत आहेत. ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात घडून आलेली एक मोठी चळवळ आहे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून सतीश प्रधान सरांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील शिक्षण तज्ज्ञ व प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन या महाविद्यालयाची स्थापना केली. मी 1986 लेक्चरर म्हणून या कॉलेजमध्ये रुजू झाले. त्यावेळी कॉलेज जुन्या इमारतीत होते. कॉलेजला ग्रँट नव्हती, विद्यार्थी वाढत होते व जागा अपुरी होती. छोटंसं स्टाफ रूम, छोट्याशा प्रयोगशाळा त्या काळात होत्या. परंतु या सगळ्या समस्यांवर मात करून महाविद्यालयाने नेत्रदीपक अशी प्रगती केली. याचं सर्व श्रेय प्रधान सरांच्या विजनरी नेतृत्वाखाली व व्यवस्थापनेतील सर्व सभासदांच्या योगदानाला जाते. प्राचार्य दळवी सर, विशे सर यांची आज जरूर आठवण येते, कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे शिक्षणाचं जे कार्य हाती घेतलेलं आहे ते पुढे नेलं. आपल्या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे व्यवस्थापन, त्यानंतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यामध्ये असणारा जे काही एक सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे नाते आहे ते फार महत्त्वाचे आहे. आणि म्हणून ज्ञानसाधना महाविद्यालय हे एक कुटुंब आहे. या कुटुंबाने विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा वसा घेतला आणि आम्ही ते कार्य करत राहिलो. आणि आता येणारी जी आमच्या पाठची जी पिढी आहे ती ही हे कार्य पुढे नेणार आहे. कोणताही उपक्रम हाती घेतला, कॉन्फरन्स असो, सेमिनार असो, रिसर्च ॲक्टिव्हिटी असो, महाविद्यालयाने आम्हाला नेहमीच प्रोत्साहन दिले आणि त्यामुळेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर आम्ही हे सगळे कॉन्फरन्सेस घेऊ शकलो. आणि आज आपण बघतो की आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील बरेच स्कॉलर्स जे आहेत ते आपल्या महाविद्यालयाशी संलग्न आहेत. विद्यार्थी विद्यापीठाच्या मेरिट लिस्टमध्ये आले. माझे 3 विद्यार्थी जे आहेत त्यांना विल्यम वर्ड्सवर्थ प्राईज मिळालं. मला आता अतिशय अभिमानाने सांगावंसं वाटतं की माझी एक विद्यार्थिनी जी आहे ती एका शाळेची
प्राचार्य आहेत. इथे सांगण्याचा हेतू काय की हे जे शिक्षणाचा हे जे कार्य जे आहे ते आज आपले विद्यार्थी जे आहेत ते पुढे नेत आहेत. अनेक लॉयर्स आहेत, CA आहेत, सायन्सच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, प्रोफेसर्स आहेत. तर अशा प्रकारे आपले विद्यार्थी जे आहेत ते देशभरामध्ये आंतरराष्ट्रीय लेवलवर कार्य करत आहेत. आपले विद्यार्थ्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय असेल, सगळीकडेच विद्यार्थी डिग्री घेऊन बाहेर पडतात, परंतु आपले विद्यार्थी ज्यावेळेला कॉलेजच्या बाहेर जातात त्यावेळेला सामाजिक बांधिलकीची जाणीव घेऊन ते बाहेर जातात. आणि हेच आपलं सगळ्यात वैशिष्ट्य आहे की प्रत्येक ॲल्युमनायशी ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की ही जाणीव जी आहे ती त्यांच्या मनामध्ये कायम आहे आणि हे रुजवण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. मला इथे एक छोटीशी आठवण सांगावीशी वाटते. आमच्या नंतरचे जे प्रोफेसर जे जॉईन झालेले आहेत, तरुण पिढी आहे त्यांना, की 86-87 जेव्हा आम्ही जॉईन झालो कॉलेजमध्ये त्यावेळेला असाच एक कॉलेजचा कार्यक्रम होता आणि त्याच्यासाठी आम्ही शॉपिंग करायला बाहेर गेलेलो होतो. भावे सर त्यावेळेला अकाउंट्स डिपार्टमेंटचे हेड आमच्याबरोबर होते आणि शॉपिंग करताना ते 4 दुकानामध्ये चौकशी करत होते वस्तूंची वगैरे, काय भाव आहे. तर मी होते, साने मॅडम होत्या, मला वाटतं देशकर मॅडम होत्या आणि आम्ही सरांना म्हटलं, सर कॉलेजसाठी वस्तू विकत घ्यायची, तुम्ही आम्हाला 4 दुकानात कशाला घेऊन जाता. त्यावेळेला भावे सरांनी सांगितलं होतं की हे कॉलेज नाही आहे, ही इमारत नाही आहे सिमेंटची, ही संस्था आहे आणि ही संस्था म्हणजे तुमचं घर आहे आणि आपण जसं आपल्या घरावर प्रेम करतो तसं या संस्थेवर करा. नाणार मॅडमची सुद्धा ती शिकवण होती आणि त्यामुळे नेहमी विद्यार्थी आणि संस्था हे केंद्रबिंदू राहील. तर अशाच प्रकारे कॉलेजची प्रगती होत राहील. नंतर आपण गोल्डन जुबली साजरी करू, शतक महोत्सव साजरा करू आणि कॉलेजची अशीच प्रगती होत राहील. यावर्षी येणाऱ्या वर्षामध्ये मी रिटायर्ड होईल, परंतु माझ्या शुभेच्छा आहेत आणि एकापाठोपाठ एक विद्यार्थ्यांचे बॅचेस जे आहेत या महाविद्यालयामध्ये शिकतील आणि अतुलनीय कामगिरी करतील असा माझा विश्वास आहे. परत एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. अकाउंटन्सी डिपार्टमेंटचे हेड म्हणून जयंत पित्रे सर आपल्याला सर्वांनाच परिचित आहेत. ते CA देखील आहेत. अनेकांनी कधीतरी त्यांच्याकडनं सल्ला पण घेतला असेल. तर आता पित्रे सर त्यांचे अनुभव सांगताना आपल्याबरोबर काय मनोगत व्यक्त करतायत ते आपण ऐकणार आहोत. It's my pleasure and pride to be sharing my feelings on the occasion of Satish Pradhan Jnana Sadhana College completing 40 years today. I can proudly claim that out of these 40 years, I am a witness and an active participant for 32 years. I joined this institute in 1988. In fact, most of us in the first generation have joined in 1980s. A few of us have retired and a few will be retiring within the next 3 to 5 years, handing over the reins to the new generation, the younger brigade. When this institute will celebrate its 50 years, the Golden Jubilee year in 2030, most of us in the first batch will have retired, and so I am all the more happy that I am able to share my feelings today. To this young brigade, we hope to pass on the legacy of a united, cohesive and cooperative staff with a warm feeling of belonging to one family. The members are supportive of each other and we had a very small staff room in the old municipal building that was our college back in 1980s. From that stage, now the college has grown to a sprawling own building consisting of 7 stories with a commendable infrastructure consisting of spacious science labs, many computer labs, gymkhana, library, and all kinds of modern communication and
data processing equipments. Not only that, along with the traditional courses, the college also offers the option of various courses which are newly introduced, such as BCom Accounting Finance, Banking Insurance, Mass Media, Management Studies, and the latest, that is Bachelor in Film, Television and New Media. This shows that the college has grown not only quantitatively but qualitatively as well. The credit for this must go to all successive principals and very supportive management that we have, and which has resulted in this institutional growth over 40 years. I am sure in the future this institute will continue to grow with professional expertise of academicians duly supported by visionary management to scale new peaks and overcome any challenges that we may face, as we are witnessing right now in the form of this pandemic, which we are able to overcome through our online lectures and other activities. My sincere prayers for Gnan Sadhana to celebrate its Golden Jubilee, Platinum Jubilee and further. May the Institute outlive all of us who are celebrating this 40th year. Once again, I thank all for giving me this opportunity of sharing my feelings. धन्यवाद सर. आता मराठी विभागाच्या सौ भाग्यश्री कुडूक मॅडम त्यांच्या आठवणींच्या कप्प्यात काय दडलं आहे ते सांगणार आहेत. कवयित्री म्हणून त्या आपल्या सगळ्यांनाच परिचित आहेत. तर ऐकूया काय म्हणतायत त्या. नमस्कार, मी नलिनी उर्फ भाग्यश्री कुडूक, सतीश प्रधान ज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालयात गेली 29 वर्ष कार्यरत आहे. दिनांक 15 सप्टेंबर 1991 रोजी मी या कॉलेजमध्ये रुजू झाले. माजी प्राचार्य, दिवंगत प्राचार्य दाऊद दळवी सर आणि बागवे सरांनी, अशोक बागवे सरांनी माझी मुलाखत घेतली आणि या महाविद्यालयातल्या नोकरीवर शिक्कामोर्तब झालं. या महाविद्यालयात आल्यानंतर मला म्हणजे खूप आनंद मिळाला. सतत मैत्रिणी भेटल्या, माझ्या सिनियर वरिष्ठ मैत्रिणी, त्यानंतर जीवाभावाच्या मैत्रिणी भेटल्या. जेंट्स शिक्षकांपैकी आमचा मित्रपरिवार खूप छान पुढे गेला. त्याचबरोबर प्राचार्य दाऊद दळवी सर आणि प्राचार्य विशे सर यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. हे सहकार्य करीत असताना त्यांनी कधी असं जाणवू दिलं नाही की ज्युनियर कॉलेजची शिक्षिका आहे. त्याचबरोबर प्राचार्य नीता साने मॅडम, भनगडे सर, शिंदे सर, गुर्जर मॅडम आणि आत्ताचे आपले सगळ्यांचे प्रिय टेक्नोसावी असणारे प्राचार्य मराठे सर यांनी वारंवार सहकार्य दिलं आहे. सतीश प्रधान साहेबांनी तर गका फणसे स्पर्धेच्या दरम्यान खूप पाठिंबा दिला. माझा लाडका विद्यार्थी आणि आत्ताचा या संस्थेचा सचिव, ज्याच्या खांद्यावर या संस्थेचं भवितव्य अगदी विश्वासानं विसावलं आहे, असा कमलेश प्रधान, त्याचा मला खूप अभिमान आहे. असे माझे विद्यार्थी खूप खूप ठिकाणी आज कार्यरत आहेत. याच्यापेक्षा मोठा आनंद तो कोणता. त्याचबरोबर नॉन टीचिंग स्टाफही आपल्या कॉलेजचा खूप चांगला आहे. सतत सहकार्य देण्यास ते तत्पर असतात. त्याचबरोबर चतुर्थ श्रेणीतील कामगार सुद्धा आपले सहकार्य देणारे असेच आहेत. मला खूप सकारात्मकतेनं इथं शिकायला मिळालं. विद्यार्थ्यांना घडवताना पूर्ण स्वातंत्र्य देणारी ही एकमेव संस्था आहे असे मी अनुभवाने सांगते. यापुढे या संस्थेची अशीच भरभराट हो आणि तिच्या पारंब्या दूरपर्यंत जाओ हीच सदिच्छा. सदिच्छा देतानाच मी असं म्हणेन की पंख होते उडण्यासाठी दिशा सापडत नव्हती, बळ होते चालण्याचे वाट दोसत नव्हती. कुणीतरी कसे तरी जीवनात माझ्या आले, ज्ञान साधनाच्या अंगणी रोपटे माझे बहरले. दिशा सापडली मजला अन वाटही गवसली.
दिशा सापडली मजला अन वाटही गवसली, प्रगतीच्या पावलांची अशी ही पंढरी मिळाली. धन्यवाद. वा, सुंदर. कुडूक मॅडम, खूपच छान. खूप खूप धन्यवाद. आपल्या कार्यालयीन सहकारी सौ नीता वैद्य म्हणजेच आपल्या सर्वांना परिचित असलेल्या लिमये मॅडम काय म्हणतायत ते आता आपण ऐकणार आहोत. माननीय सतीशचंद्र प्रधान साहेब, अध्यक्ष ज्ञानसाधना, माननीय कमलेश प्रधान सचिव, माननीय सतीश शेठ खजिनदार, माननीय प्राचार्य डॉक्टर सी डी मराठे, माझ्या वरिष्ठ कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग तसेच आमचा सर्व शिक्षकेतर परिवार, सर्वांना नमस्कार. आज दिनांक 28 ऑगस्ट 2020 संस्थेचा 40वा वर्धापन दिन. 1980 साली माननीय प्रधान साहेब व त्यांच्या सहकार्यांनी मिळून आर्ट्स कॉमर्स सायन्स ज्युनियर कॉलेजची स्थापना केली. 1983-84 मध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्स सिनियर कॉलेजची स्थापना केली. 100 विद्यार्थी आणि 10 प्राध्यापक वर्गांनी सुरुवात होऊन आज 8,500 विद्यार्थी आणि 200 प्राध्यापक वर्ग इतकी प्रगती झाली आहे. त्यात 25 ते 30 PhD धारक प्राध्यापक आहेत. आपल्या महाविद्यालयाने घडवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थ्यांचा उल्लेख खास करावासा वाटतो. पूजा सहस्रबुद्धे टेबल टेनिसपटू, श्रीयुत संजय मोरे माजी महापौर, तसेच श्रीयुत नरेश मस्के विद्यमान महापौर. नाट्य क्षेत्रातील श्रीयुत शेखर फडके, श्रीयुत मंदार टिल्लू हे आपल्याच महाविद्यालयातील विद्यार्थी. आपला आणखीन एक विद्यार्थी भट्टू सावंत याने समाजसेवेचा वारसा जपत सिग्नल स्कूल स्थापन केलेली आहे. वेळेअभावी सर्वांचा उल्लेख करणे शक्य नाही, परंतु तरीही आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर प्रदीप ढवळ, जे आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होते, ज्यांनी 1991 ते मे 2020 पर्यंत महाविद्यालयात विद्यार्जनाचेही कार्य केले. ते इतक्यावरच थांबले नाही, तर त्यांनी स्वतःची शारदा एज्युकेशन ट्रस्ट नावाची संस्था स्थापन करून ज्युनियर KG टू डिग्री कॉलेज आणि लॉ कॉलेज ची स्थापना केली. संस्थेला या सर्व विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो. अशा तऱ्हेने प्रधान साहेबांनी लावलेल्या छोट्या रोपाचे वटवृक्षात रूपांतर झाल्याचे आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. येणाऱ्या भविष्यात आपण आणखी प्रगतीपथावर वाटचाल करणार आहोत. सध्या कोरोनासारख्या महामारीच्या काळात लॉकडाऊन पिरियडमध्येही सर्व जग स्टँड स्टील असताना विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आपण YouTube आणि फेसबुकच्या माध्यमातून ज्ञानार्जन सुरू ठेवले. तसेच शिक्षकांकरता FDP आणि विद्यार्थ्यांकरता SDP या तऱ्हेचे प्रोग्राम राबवले. आपल्या संस्थेच्या सर्व चालकांच्या व प्रधान साहेबांच्या कार्याला मानवंदना म्हणून गेल्या वर्षी टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपने लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड देऊन प्रधान साहेबांना भूषवले. धन्यवाद मॅडम. पुढे जाण्यापूर्वीच मी परत एकदा सगळ्यांचं कौतुक करतेय, कारण सगळेच जण मला वाटतं आता जे वेबिनार एटिकेट्स म्हणून ओळखले जातात त्याच्यात सगळेच जण तरबेज झालेत आणि म्हणून आतापर्यंत आपला हा पूर्ण कार्यक्रम कुठलंही विघ्न न येता अत्यंत सुरळीतपणे चालू आहे. तर मनाला उल्हसित करणाऱ्या आठवणींना उजाळा द्यायला सगळ्यांनाच आवडतं, पण काही वेळा मनाला हळवं करणाऱ्या स्मृती देखील उफाळून येतात. संस्थेच्या प्रदीर्घ वाटचालीत असे हळवे कोपरे अनेक वेळा येऊन गेले आहेत आणि कायमच संस्था त्यांच्या स्मृती जपत आली आहे. ह्या वर्षी देवाज्ञा झालेल्या आपल्या सहकार्यांना संस्था व आपण सर्वच मिळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. कैलासवासी राजेंद्र चाळके, कैलासवासी अशोक विठले, कैलासवासी रवी शिंदे, कैलासवासी रामकृष्ण राणे, ईश्वर मृतात्म्यास सद्गती देऊ ही प्रार्थना. आपण आता कार्यक्रमाच्या उत्तरार्धात वळत आहोत. ज्ञानसाधना संस्थेचे जनक, महाविद्यालयातील शिक्षकांना
सदैव गुरुजन म्हणून संबोधणारे, त्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देणारे, विद्यार्थी हितदक्ष असलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री सतीश प्रधान यांचे अध्यक्षीय भाषण आपण आता ऐकणार आहोत. आपल्या अध्यक्षांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मी नम्र विनंती करते की त्यांनी आपणा सर्वांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. मागापासून सगळ्यांची भाषणं ऐकतोय आणि सगळ्या जुन्या आठवणी, जसा एका चित्रपट पाहायला बसतो ना आपण, तशा तऱ्हेचं समोर बसल्यासारखं वाटत. समोरनं एक घटना घडलेल्या समोरनं जात होते. घाबरू नका, मी काय सगळ्या आठवणी तसं बोलत बसणार नाही, पण काय आठवणी बोलायलाच पाहिजे, त्याशिवाय ते खरं ना. उपस्थित गुरुजन हो आणि विद्यार्थी मित्रांनो, त्या आठवणी मी जरा तुमच्या समोरती बोलणार आहे. मी असाच आजच्या सारखाच 80 साली सुद्धा असाच माझ्या कार्यालयामध्ये नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलेलो होतो. एक मुलगी माझ्याकडे आली, गुजराती होती. म्हणाले मला कॉलेजमध्ये प्रवेश पाहिजे. म्हटलं बाई गं, जा कॉलेजमध्ये, माझ्याकडे कशासाठी आलीस? मी काही प्रवेश देणारा कोण नाहीये. ती पण नाही, मला तुमचं पत्र पाहिजे. म्हटलं जा, तुला काय जे पाहिजे ते पत्र सांग तिकडे आणि करून दे. माझ्या सेक्रेटरीना बोलवून सांगितलं हिला व्हायचे पाहिजे ते पत्र देऊन टाका. आमचे तेलवडे गेले, त्यांनी सांगितल्याप्रमाणे पत्र तयार केलं, माझ्याकडे आलं, मी सही करून दिली. ती पत्र घेऊन गेली. एक 15-20 मिनिटांनी परत आली. म्हटलं काय झालं? नाही म्हणाले, मी गेली होती पण ते सर म्हणाले नाही, इथे जागाच नाही आमच्याकडे. आता ठाण्यात एकच कॉलेज, त्यावेळेच्या आमच्या ठाण्याचे नेते डॉक्टर बेडेकर, त्यांनी चालू केलं होतं. त्यामुळे असं वाटत होतं का आता ह्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल, पण विद्यार्थ्यांची संख्या एवढी प्रचंड, तेवढ्या जागाच नव्हत्या. ते तरी काय करणार? आणि त्यांच्या वतीने मग डॉक्टर आमचे राणकर्णी सर म्हणून सांगायचे, आता जागा नाही होता, पाठवू नका. आणि मुलांचा असा दोंडाच यायचा. तशी ही मुलगी परत आली. पुन्हा तच झालं. परत तिसरून आली आणि तेव्हा तिने सांगितलं, तुम्ही त्या पेननी सही केलीत ना, त्या पेननी सही करू नका, दुसऱ्या पेननी सही करा, म्हणजे मग ते देतील. तिला बिचारीला काय माहिती, तिला वाटलं का दुसऱ्या शाईने सही केली तर ते देतील. आता जागाच नाही कॉलेजमध्ये, तर देणार कुठनं प्रवेश? पण मी सांगितलं, तू कुठचं सांगशील त्या पेननी मी सही करून देईन. मी सही करून दिली.
ती घेऊन गेली पत्र आणि परत ती आईला घेऊन आली आणि तो चित्रपट शोधावा असाच तऱ्हेचा प्रसंग घडला. आई आली, ती माझ्या ऑफिसमध्ये येऊन तिने फिजिकली आपल्या मुलीला मारलं आणि मारताना म्हणत होती, तू अपशकुन आहेस, तुझ्यामुळे माझा नवरा गेला, माझा बापाला गमावलंस तू जन्माला आल्यानंतर लगेच. मग तू मला आणखीन काही केलं नाहीस, आता इथे सुद्धा असंच. तू जास्त मार्क मिळवायला काय झालं होतं तुला? तर मी मार्क बघितले, त्या मुलीला 65% मार्क मिळालेले होते. म्हणजे ती फर्स्ट क्लासमध्ये होती. पण आमच्या शिक्षण पद्धतीची जी काही आहे त्या पद्धतीमध्ये तिला नाही मिळू शकली प्रवेश, नाही मिळाला. असे त्यावेळेला झालं. नेमका त्या दिवशी आमच्या नगरपालिकेमध्ये DPDCची मीटिंग होती. त्या DPDCच्या मीटिंगसाठी पालकमंत्री ठाण्याचे म्हणून त्यावेळेला शिक्षण मंत्री सदानंद वर्दे होते, ते आले होते. आता हे शिक्षण मंत्री पण आहेत, आपले पालकमंत्री पण आहेत. तेव्हा मी असा विचार केला का आता त्या थोड्या वेळात येणार आहेत, ते आले का आपण ह्या मुलीची कैफियत त्यांच्या पुढे मांडूया. त्या आल्यानंतर मी गेलो. त्याला तसा मी खूप पॉप्युलर होतो, त्यामुळे मी गेलो आणि त्यांना सांगितलं की वर्दे साहेब, ह्या मुली 65% मार्क मिळवलेले आहेत आणि अद्यापपर्यंत काही प्रवेश मिळू शकत नाही. कॉलेजने तुमच्याकडे एक पत्र दिलेलं आहे की आम्हाला वर्ग वाढवायला परवानगी द्या. तर तुम्ही जर ते केलं तर ह्या मुलीला त्याच्यामध्ये बसवलं जाऊ शकेल. वर्ध्याने सांगितलं की त्या मुलीने शिकू नये. कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही ना, मग त्या मुलीने शिकू नये असं फटकन सांगून वर्दे साहेब मोकळे झाले. अहो म्हटलं, असं शिक्षण मंत्र्यांनी म्हणून चालणार नाही आणि माझ्यासमोर तर मुळीच नाही चालणार. मी लगेच त्यांना सांगितलं की मी यावर्षी तुमच्याकडे विनंती करायला आलेलो आहे, पुढच्या वर्षी तुमच्याकडे मी विनंती करणार नाही. ह्यानंतर जर ठाण्यातल्या मुलांना प्रवेश मिळाला नाही तर माझं दुसरं कॉलेज या ठिकाणी सुरू होईल आणि त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल. ज्ञान साधनाच्या बॅकग्राऊंड ही अशी आहे. त्याच दिवशी संध्याकाळी मी S.V. कुलकर्णी सरांच्या घरी गेलो. S.V. कुलकर्णींना सांगितलं असं असं घडलं. ते काय घडलं ते आता बरू दे, काय व्हायचं ते होईल, पण ह्या मुलांची काहीतरी सोय पर्यायी करायला पाहिजे. माझ्या डोक्यात कल्पना होती की सरांनी त्यासाठी उठावं आणि सरांनी कॉलेज सुरू करावं. पण सरांनी ते माझ्याच गळ्यात घातलं. मला तू उभा राहा,
कॉलेज सुरू कर, मी तुझ्या बरोबर आहे. नंतर मारुती शिंदे आले माझ्याकडे भेटायला. त्यांना सांगितलं असं असं झालं. ते म्हणाले मार्कर आले तर त्याला तू चालू कर, आपण सगळं करू, काय करायचं ते करू, आपण उभं करू. तो दौलतराव असराण्याशी बोलला, त्यांच्या ग्रुपमधल्या सगळ्या लोकांशी बोलला. आणि असं करता 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 ठाण्यातले नॉन पॉलिटिकल लोक सगळ्या तऱ्हेने गोळा झाली. नावं घ्यायचं ठरवलं तर त्याच्यामध्येच सगळा वेळ जाईल. पण ह्या सगळी लोक एकत्र आली आणि त्या सगळ्यांनी ठरवलं ठाण्यात दुसरं कॉलेज उभं राहिलंच पाहिजे. ते उभं करायचं आणि चालू करायचं. म्हटलं मी पूर्ण सहकार्य देईन. कॉलेज सुरू झालं. आम्हाला 1 महिना उशिरा परवानगी मिळाली, ती पण नो ग्रँड बेसिसवर, वसंतदादा मुख्यमंत्री असताना. ताराबाई वर्तकांच्यामुळे ती परवानगी मिळाली. कॉलेज सुरू झालं आणि मग 12 नंबर शाळेत सुरू झाली. आम्ही 50 विद्यार्थी पण झाले नव्हते गोळा. त्या 50 विद्यार्थ्यांसकट सुरू झालेलं कॉलेज आज 10,000 विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन पोहोचलो. आमच्या गुरुजनांनी सुरुवातीच्या काळामध्ये 35% विद्यार्थी आमच्याकडे फार मोठ्या प्रमाणावर येत होते. ह्या सगळ्या 35% विद्यार्थ्यांना आम्ही कॉलेजमध्ये प्रवेश दिला. परंतु गुरुजनांनी आमचा रिझल्ट 65 ते 80% नेऊन पोचवला. आज 90% पुढे जातो बोलतो. ह्या शिक्षकांनी त्यांच्यावरती जे काही केले संस्कार, त्याचा परिणाम आहे. त्याच्यामुळे हा असं सगळं झालं. त्याच्यामध्ये सध्याचे आमचे मराठे सर, माझे शिंदे गेले, दळवी, विशे, देशपांडे, वाघ, सारे मॅडम, ह्या लोकांनी काय मेहनत घेतलेली आहे त्या वेळेला ती कधीही विसरता येणार नाही. अशा तऱ्हेची आमची मेहनत आहे. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये अगदी सुरुवातीच्या ह्याच्यात माझ्याकडे एकदा एक बाई आले भेटायला. आता माझ्या कार्यालयामध्ये दिवसभर रक्त चालूच असायचा. वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने लोक आले यायची आणि सांगायची. त्याच्यामध्ये एक बाई आल्या, अतिशय फाटके मळके कपडे वगैरे. म्हटलं काय कशासाठी आला? नाही म्हणा माझ्या मुलीला शाळेमध्ये कॉलेजमध्ये प्रवेश पाहिजे. म्हटलं काय झालं? नाही तुम्ही काय करायचं, काय करायचं ते करा. मी संबंध तुटपुंज मिळकतीतून जे काही गोळा केलेला आहे ते मी घेऊन आलेली आहे, ते तुमच्या हातात ठेवते इथे आणि जाते. तुम्ही आपल्याला ज्या काय करायचं ते करा. आणि ती मोलमजूर करणारी बाई एक पुरचुंडी आणलेली डोक्यावरती घेऊन आली होती. ती माझ्या पुढ्यात ठेवली आणि फटकन निघून गेली. ते एक क्षणभर पण थांबली नाही. पुढचं काही बोलायच्या आधी ती बाहेरच पडली. त्यावेळेला माझ्या जवळ बरोबर होते प्रदीप ढवळ आणि अशोक बागवे.
ॲडमिशनच्याच कामासाठी आलेले होते आणि त्या ॲडमिशनचं बघत होते सगळं. मी प्रदीपला सांगितलं, म्हटलं प्रदीप अरे बाबा हे बघ काय ते पैसे आणले ते बोल आणि काय ते तुला परत नेऊन देऊन टाक. आपल्याला हे असलं काय नको. ह्या मुलीला तसाच प्रवेश देऊन टाका, तिचे पैसे आपण भरू आणि त्या मुलीचे पैसे ज्ञानसाधनाने बेर केले, त्या मुलीला प्रवेश दिला आणि हा विषय संपला. हे का मी आत्ता मुद्दाम तुम्हाला सांगतो की हे कॉलेज चालवत असताना काय अनुभव आले आम्हाला आणि कशातनं हे उभं राहिलं हे सगळ्यांना समजायला पाहिजे. म्हणून आमच्याकडे जसं कॉलेजला परवानगी जशी मिळत गेली तसं प्रगती कॉलेजची कशी कशी होत गेली म्हणून पाहायचा प्रयत्न केला आणि मला अभिमान वाटतो सांगायला. आज 40 वर्षे संस्थेला झाली, पण 40पेक्षा जास्त डॉक्टर्स कॉलेजमध्ये आले. त्यावेळेला एकही नव्हता. सुरुवात केली त्यावेळेला एकही डॉक्टर नव्हते, फक्त प्रिन्सिपॉल एकटे. पण आज 40पेक्षा जास्त PhD असलेले डॉक्टर्स आज ज्ञानसाधनामध्ये आहेत, ते काम करत आहेत आणि त्यांच्यामुळे ही संस्था खूप मोठ्या प्रमाणावरती मोठी उभी राहिलेली आहे. आमच्या ज्योतिषांनी एवढं काम केलं. ज्योतिष जो होतो तो प्रचंड, त्याला कामच आहे, प्रचंड काम. पहिलं चिटणीस राम देवळे मी कधीच विसरू शकणार नाही त्यांचं योगदान. त्याच्या जागा होता हा कमलेश काम करतोय, तर त्याचं पण भयंकर. आता साधं इतर सगळी कामं शिकवायचं चालू असताना कॉलेज ज्ञानदान करता एवढा पसारा वाढला. आता जागतिक स्तरावरती आम्ही जाऊन पोचलो. ऑनलाईन सेमिनार्स या ठिकाणी ऑर्गनाईज व्हायला लागले आणि आमच्या प्राध्यापकांनी त्याच्यात मुसंडी मारली, प्राध्यापकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी, आणि इंटरनॅशनल लेव्हलवरती हे जाऊन पोचले. खेळाच्या मैदानावर सुद्धा ज्ञानसाधना गाजवतच आहे. आज आपण गोल्डन ज्युबिली इयरकडे चाललेलो आहोत. मला अतिशय आनंद होतो की आज गोल्डन ज्युबिली इयरचा आम्ही विचार करायला सुरुवात करायला लागलो. प्रांगण एकामागून एक पादाक्रांत करत पुढे चाललेलो आहोत आपण. ज्ञानसाधना अशीच पुढे वाढत राहील त्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. आणि अतिशय प्रामाणिकपणाने काम करून सगळ्यांनी ही संस्था एवढी ह्या स्वरूपामध्ये आणली. मी सर्व गुरुजनांबद्दल या ठिकाणी बोलत असताना कृतज्ञता व्यक्त करतो. ज्ञानसाधना संस्था तुम्हाला कधीही विसरलेली नाही, विसरणार नाही. आणि आपण एका कुटुंबासारखे राहिलो तसेच यापुढे सुद्धा आपण कुटुंब म्हणूनच वावरत जाऊ. त्या कुटुंबातल्या
जे निवृत्त झाले, जे निवर्तले, मी कृतज्ञ आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर, एवढंच सांगतो. आणि आत्ताच्या पुरतं मी या ठिकाणी माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथेप्रमाणे कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने होईल. आभार प्रदर्शन करण्यासाठी मी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ कानविंदे मॅडम यांना इथे आमंत्रित करत आहे. नमस्कार. माननीय अध्यक्ष श्री सतीशचंद्र प्रधान, सचिव श्री कमलेश प्रधान, खजिनदार श्री सतीश सेठ, व्यवस्थापनाचे सदस्य प्राचार्य डॉक्टर चंद्रशेखर मराठे आणि उपस्थित मित्र, आज ठाण्यात सन्मानाने उभ्या असलेल्या सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना 40 वर्षांपूर्वी आपले अध्यक्ष श्री सतीश प्रधान यांच्या अथक प्रयत्नांमुळे झाली. कमी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यामुळे पुढे शिकण्याची संधी उपलब्ध झाली. सर, तुम्ही घेतलेल्या या ध्यासाबद्दलमुळेच आज आम्ही या महाविद्यालयाच्या 40व्या वर्धापन दिनाचे आनंद घेत आहोत. त्याबद्दल मनपूर्वक आभार. संस्थेचे सचिव श्री कमलेश प्रधान आज अत्यंत समर्थपणे महाविद्यालयाची धुरा सांभाळत आहेत. त्यांचेही आभार. व्यवस्थापनाचे सर्व सदस्य त्यांना योग्य अशी साथ देत आहेत. त्यांचे आभार. प्राचार्य डॉक्टर चंद्रशेखर मराठे हे सतत महाविद्यालयाची प्रगती करण्याकरिता नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा होईल या प्रयत्नात असतात. त्यांचेही आभार. माझे सर्व शिक्षक मित्र व कार्यालयीन स्नेही यांच्या प्रयत्नाने महाविद्यालय पुढे दमदार वाटचाल करीत आहे. त्यांचेही आभार. आजच्या या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केल्याबद्दल ज्येष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ संजोत देऊसकर, श्री दिनेश जोशी, श्री शिशिर लेले व सौ गौरी कर्वे, श्री अरुण करपे तसेच डॉक्टर भूषण लांगे या सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपली संस्था 41व्या वर्षात आता पदार्पण करत आहे. ह्या पदार्पणानिमित्त मी आपणा सर्वांनाही खूप खूप शुभेच्छा देते. मला फक्त एकच वाक्य सांगायचं आहे की पूर्ण ऑर्गनायझिंग टीमचे अभिनंदन. फार सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला. विदाउट एनी टेक्निकल हिच सगळं व्यवस्थित झालं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टेक्निकल टीम. हॅट्स ऑफ. ग्रेट. कॅरी ऑन मॅम. थँक्यू सर. तर आपल्या संस्थेच्या ह्या 41व्या वर्षात पदार्पण करण्यानिमित्त मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. तसेच आपल्या संस्थेची व आपल्या सर्वांचीही ही घौडदौड अशीच यशस्वीपणे चालू राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजचा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करते. धन्यवाद.